नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट क पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। तब्बल 3000 पदांची एक मोठी भरती असणार आहे। 1,22,800 पर्यंत पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे। पदानुसार हा पगार असणार आहे। विशेष म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान उमेदवारांकडे या पदांसाठी असणं गरजेचं असणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षाचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम उमेदवारांना महाजॉबहब.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट अगदी मराठीत उमेदवारांना पाहता येणार आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंटचा अभ्यास करणार आहोत। दोन्ही ज्या ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्या कायमस्वरूपी जॉब आहे, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहे। यामध्ये पहिली जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहे। मित्रांनो, 26-19 पदांची ही बंपर भरती असणार आहे। म्हणजे 2619 पदांची ही मोठी भरती या ठिकाणी निघालेली आहे। आणि या भरती संदर्भात ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी एक व्हिडिओ बनवला होता, मात्र यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहे, नवीन अपडेट आलेले आहे। ते काय अपडेट असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 31 जुलै 2026 पर्यंत तुम्ही आता या पदांसाठी अर्ज करू शकणार आहात। महिल्यांदा तुम्ही बघू शकता 17 जुलै 2026 ही शेवटची तारीख होती अर्ज करण्याची, मात्र ही अर्ज करण्याची तारीख आता वाढवलेली आहे। यामध्ये उमेदवारांना अतिरिक्त वेळ दिला गेलेला आहे अर्ज करण्यासाठी। तर 31 जुलै 2026 ही उमेदवारांची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो, तुम्ही खाली गेल्यानंतर बघू शकता कोणकोणती पदं या ठिकाणी भरली जाणार आहे। यामध्ये उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आणि लिपिक टंकलेखक यांसारखी महत्त्वाची पदं असणार आहे। 2619 पदांची मोठी भरती आहे। 17 जुलै 2026 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख होती, मात्र आता त्यामध्ये बदल करून 31 जुलै 2026 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। या व्यतिरिक्त पूर्व परीक्षेची देखील तारीख या ठिकाणी चेंज करण्यात आलेली आहे। 25 ऑक्टोबर 2026 रोजी पूर्व परीक्षा, तर 27 डिसेंबर 2026 रोजी मुख्य परीक्षा आता घेतली जाणार आहे। बाकी परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता, 394 रुपये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना, तर 294 रुपये मागास प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क असणार आहे। पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेचं परीक्षा शुल्क तुम्ही या ठिकाणी बघू शकता। वयोमर्यादेच्या बाबतीत 18 ते 38च्या दरम्यान उमेदवारांचं वय असणं गरजेचं असणार आहे। प्रत्येक पदासाठी काय पगार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तब्बल 1,12,400 पर्यंत पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। ऑल ओव्हर महाराष्ट्र तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। यासाठी सर्वप्रथम उमेदवारांची पूर्वपरीक्षा, नंतर मुख्य परीक्षा आणि सर्वात शेवटी कागदपत्र पडताळणी करून पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदासाठी दिली जाणार आहे। शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बघू शकता, उद्योग निरीक्षक या पदासाठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान यामधनं पदविका किंवा पदवी असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त विज्ञान शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तरी देखील अर्ज करू शकता। तांत्रिक सहाय्यक या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। तर कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक याही पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार आणि 30 शब्द प्रति मिनिट इतका मराठी टंकलेखनाचा किंवा 40 शब्द प्रति मिनिट इतका इंग्रजी टंकलेखनाचा स्पीड असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक याही पदासाठी 10वी नंतर तुम्ही ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधनं पदविका म्हणजे डिप्लोमा घेतलेला आहे किंवा पदवी घेतलेली आहे, तुम्ही अर्ज करू शकता। मात्र तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणं आवश्यक असणार आहे। या पदासाठी संबंधित अनुभव मात्र मागितलेला आहे। कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे। आणि मित्रांनो, या संदर्भाची जे कॉरिजंडम आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। जे अपडेट नवीन या ठिकाणी केले गेलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी जाऊन बघू शकता। ऑलरेडी या संदर्भाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे। त्यानंतर अधिकृत जाहिरात तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ॲप्लिकेशनची लिंक देखील याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, ही आपली पहिली ॲडव्हर्टाइजमेंट होती। यानंतर दुसरी देखील ॲडव्हर्टाइजमेंट उमेदवारांना आपल्या महाजॉबहब.in या संकेतस्थळावरती पाहता येणार आहे। यामध्ये ठाणे महानगरपालिकेमार्फत तब्बल 381 पदांसाठी भरती केली जाणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता होमगार्ड
आणि अग्निशमक हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे आणि या संदर्भाचं देखील नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं होतं, मात्र त्याची देखील मुदतवाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 30 जुलै 2026 पर्यंत आता उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता ठाणे महानगरपालिका फायरमन 2026 भरती असणार आहे. यामध्ये गट क आणि गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवे पद्धतीने भरण्याकरता याआधी संकेतस्थळावरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या मूळ जाहिरातीमध्ये फायरमन म्हणजेच अग्निशामक पदाच्या एकूण 381 जागा समाविष्ट होत्या. आता दिनांक 17/7/2026 रोजी ठाणे महानगरपालिकेने या फायरमन पदासंदर्भात शुद्धीपत्रक म्हणजेच कोरिजेंडम जाहीर केलं आहे, म्हणजे दुरुस्तीपत्रक जाहीर केलं आहे आणि ह्या ज्या जागा आहेत या जागांना अर्ज करण्याची जी मुदत आहे ती आता वाढवण्यात आलेली आहे. फक्त अग्निशामक याच पदासाठी अर्ज करण्याची मुदत या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि यासाठी उमेदवारांनी या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन 30/7/2026 पर्यंत अर्ज करणं गरजेचं असणार आहे. आता मित्रांनो, यामध्ये 17 जुलै ते 30 जुलै 2026 हा कालावधी असणार आहे. या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. या अगोदर ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांना त्यामध्ये करेक्शन देखील करता येणार आहे आणि त्यासाठी 24 जुलै ते 30 जुलै हा कालावधी असणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. 18 ते 38च्या दरम्यान उमेदवारांचं वय असणं गरजेचं असणार आहे. या पदांसाठी 18,000 ते 56,900 प्रति महिना इतका पगार उमेदवारांना दिला जाणार आहे. या पगाराच्या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट दिले जाणार आहे. ठाणे महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेत ही पदभरती असणार आहे. कायमस्वरूपी असा हा जॉब आहे, ज्यासाठी उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. शारीरिक मैदानी क्षमता चाचणी घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे. आता मित्रांनो, या पदांसाठी उमेदवार हा SSC उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र किंवा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त 6 महिन्याचा अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रम अशा उमेदवारांनी पूर्ण करणं गरजेचं असणार आहे. याही पदासाठी मराठी भाषेचं ज्ञान उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे. मित्रांनो, या संदर्भाची ऑलरेडी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सप्टेंबर 2025 मध्ये. वेगवेगळ्या पदं या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत भरली जाणार आहेत. मात्र यामध्ये जे अग्निशामक म्हणजेच फायरमन हे जे पद आहे या पदासाठी आता अर्ज करण्याची मुदतवाढ झालेली आहे आणि त्या संदर्भाचं कोरिजेंडम तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्या व्यतिरिक्त ॲप्लिकेशन करण्यासाठीची लिंक देखील या ठिकाणी दिली गेलेली आहे. फुल ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघू शकता. तर अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत अशा 2 वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि दोन्ही ॲडव्हर्टाइजमेंटसाठी मुदतवाढ आता जाहीर झालेली आहे. तर ज्या उमेदवारांनी अर्ज करायचे बाकी आहेत असे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.